सिद्धं शुद्धं परमिदं जिनेन्द्रवर्णे चन्द्रमकरन्दं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परिपूर्णं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य जाता चक्रवर्ती समाधि आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो परम प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेश सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य मोदीशा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। गोमटसार जीवकांड त्यातली लेशा मार्गणे आपली चालू आहे। त्या लेशा मार्गणेचं वर्णन 16 अधिकाराच्या द्वारे करतात। पहिल्यांदा लेशेंचा काय केला? पहिला अधिकार निर्देश, दुसरा तिसरा परिमाण, आता चौथा अधिकार सांगते संक्रमण। परिमाण मध्ये आपण बघितलं की त्या ठिकाणी प्रत्येक लेशेचे परिणाम किती आहेत, तर असंख्यात लोकप्रमाण आहे। त्यामध्ये पुन्हा 2 भेद केले, संक्लेश आणि विशुद्धी। संक्लेशाची वृद्धी झाली तर कुठून कुठं परिणाम होतं? संक्लेशाची वृद्धी झाल्यावर सगळ्यांनी बोलायचं, तुम्ही सांगा सांगितलं। संक्लेशाची वृद्धी म्हटलं मी, जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत होते। आणि लेशामध्ये कोणती लेशा पहिला घेणार? संक्लेशाच्या वृद्धीमध्ये कापोत, नील आणि कृष्ण संक्लेशाच्या वृद्धीमुळे इकडे म्हणून। आणि आपापल्यामध्ये म्हटलं तर जगन्य पासून मध्यापासून उत्कृष्टापर्यंत होणार वृद्धी। आणि हानी झाली तर उलटा क्रम, सीमाबाबी म्हणजे काय होणार? उलटा म्हणजे कापोत होणार। हानी झाली संक्लेशाची तर, आणि आपापल्या अंशामध्ये कसं लावायचं? उत्कृष्टातून मध्यमातून जगन्याची हानी होणार। आणि विशुद्धीची वृद्धी झाल्या, सगळ्यांनी बोलायचं नाही ना, श्वेता सांग। विशुद्धीची वृद्धी झाल्यावर कुठून कुणीकडे परिणाम होणार? जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत, जगन्य, मध्यम आणि उत्कृष्ट। आणि कोणते लेशा मध्ये वृद्धी होणार? पहिला कोणते लेशा येणार? पद्म आणि शुक्ल वृद्धीमध्ये असं परिणाम होणार। आणि विशुद्धीची हानी झाली तर संजय हवे विशुद्धी इथला कृष्ण जायचं नाही। विशुद्धीची हानी घेतली तर कुठून कुठे जाणार? जगण्याकडे। आणि लेशेमध्ये शुक्ल पद्मातून पीठ मध्ये जाणार। अशा प्रकारे क्रमाने परिणाम होत आहे, हा सामान्य नियम। आता संक्रमण अधिकार सांगतात पुढे। आपलं स्वतःचं कधी निरीक्षण केलं का? बघितलं का कुठून कुठे हानी झाली, कुठून वृद्धी झाली? विशुद्धीची हानी वृद्धी। 504 नंबरची गाथा आहे। संक्रमणं सट्ठाणं वरट्ठाणं होदिति किन्न सुकाणं वड्ढीसु हि सट्ठाणं उभयं हानिं मिसेस उभयेवि संक्रमणं सट्ठाणं पहिल्यांदा म्हणताना चुकलं होतं। संक्रमणं सट्ठाणप रट्ठाणं होदिति किन्न सुकाणं वड्ढीसु हि सट्ठाणं उभयं हानिं मिसेस उभयेवि। संक्रमण म्हणजे बदल, परिवर्तन म्हणतो की आपण संक्रमण। तर त्यामध्ये 2 प्रकारचं संक्रमण आहे।
एक स्वस्थान संक्रमण आणि परस्थान संक्रमण. स्वस्थान परस्थान. स्वस्थान संक्रमण कशाला म्हणायचं की ते आपल्या लेशेमध्येच परिणमन झालं तर ते स्वस्थान संक्रमण. म्हणजे कृष्णाच्याच उत्कृष्टातून मध्यमध्ये आला, मध्यमातून जगण्यामध्ये आला तर ते कोणतं संक्रमण झालं? स्वस्थान. आणि ज्याला कृष्णातून तो नीलमध्ये जाईल त्याला कोणतं संक्रमण झालं? परस्थान. दुसऱ्याच्या ह्याच्यात गेलं. तुम्ही तुमच्या घरातूनच एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेला, दुसऱ्या खोलीतून तिसऱ्या खोलीत गेला तर ते कोणतं स्वस्थ झालं? स्वस्थान. आणि तुमचं घर सोडून दुसऱ्याच्या घरात गेलं तर परस्थान संक्रमण झालं. म्हणजे हे लवकर रोजचं लक्षात येईल ना तुम्हाला. तर त्याला म्हणायचं परस्थान संक्रमण. ज्याचं ते होत आहे संक्रमण आपापल्यामध्ये पण होत आहे आणि दुसऱ्या, कारण एक एक लेशेचे असंख्यात लोक मात्र परिणाम आहेत. मग त्या असंख्यात लोकांच्या परिणामामध्ये काय करतो तो जीव? स्वस्थान संक्रमण करतो. मला अनेक चिंतक मुझे हुआ था, मैं आपको बता रही कि लेशा के ये असंख्यात एक उत्कृष्ट कृष्ण लेशा है, फिर आगे जो है वो मध्यम है. तो इतने लेशा के परिणाम असंख्यात लोक प्रमाण है. तो क्रम से परिणमन होगा, मतलब हर एक को स्पर्श करेगा क्या? प्रत्येक लेशेत तुम्ही अजून सांगितलं असंख्यात लोक प्रमाण यदि परिणाम है, हर एक को में जाएगा तो असंख्यात लोक प्रमाण का लगेगा ना उसको. अंतर्मूर्त में कैसे होगा उसका परिणाम? अंतर्मूर्त में लेशा बदलती है ना. तो कहने का भाव क्या, उत्कृष्ट से एकदम जगने में नहीं जाता है, मध्यम के कुछ परिणाम होंगे फिर वो जगने में जाएगा. ऐसा मेरा चिंतन हुआ है. यहाँ पर वो लिखा हुआ नहीं है, लेकिन यदि विचार करेंगे हर एक, मतलब ये उत्कृष्ट से उसके अनुत्कृष्ट दूसरे में जाएगा, फिर दूसरे से तीसरे में क्रम से ऐसे जाएगा, चौथे पांचवे छठे सभी में जाएगा और फिर जगने में आएगा. तो फिर एक कृष्ण लेशा को असंख्यात लोक प्रमाण काल लगेगा, क्योंकि कृष्ण लेशा के स्थान कितने असंख्यात लोक प्रमाण है. तो केवल इतना बताना है कि उत्कृष्ट में से कुछ थोड़ा मध्यम, फिर उससे मध्यम आकर के जगन्य आएगा. कुछ मतलब असंख्यात होंगे वो भी, लेकिन कितने अवली में भी असंख्यात समय है ना, एक अवली में भी जगन्युक्त असंख्यात प्रमाण, लेकिन सभी परिणामों को टच नहीं करेगा, सभी परिणाम को स्पर्श नहीं करेगा. तो फिर उसका काल बहुत बड़ा हो जाएगा, एक एक लेशा का काल बहुत बड़ा हो जाएगा. लेकिन अंतर्मुहूर्त में लेशा बदलती है. तो यहाँ पर क्रम से हानि होती है, इसका अर्थ ऐसा लगाना. फिर क्या कहा, स्वस्थान संक्रमण आणि परस्थान संक्रमण असे दोन प्रकारचे सांगितले. मग आता काय लक्षात आलं की आपापल्या लेशेमध्ये परिणामन झालं त्याला कोणतं म्हणायचं? स्वस्थान. आणि दुसऱ्या लेशेमध्ये परिणामन झालं की परस्थान. आता त्यामध्ये कृष्ण आणि शुक्ल लेशा यांची जर वृद्धी झाली, वाढ झाली तर कोणतं संक्रमण होणार? सांगतात की स्वस्थान संक्रमणच होणार. म्हणजे आता हे कृष्ण लेशाचं उत्कृष्ट आहे आणि हे जगन्य आणि मध्यम आहे. मग कृष्ण लेशा वाढली म्हणजे इकडून इकडे घेणार ना, इथून इथून वृद्धी होत गेली. वृद्धी होत गेली तर कुठपर्यंत झाली? कृष्णापर्यंतच झाली ना. कृष्णापर्यंतच त्याची वृद्धी झाली. कृष्ण लेशामध्ये वृद्धी होत गेली तर ती कशामध्ये होणार वृद्धी? आपल्यामध्येच होणार ना. कारण कृष्ण लेशाच्या पुढे इकडे लेशा आहे का पाठीमाग? नाहीच. मग वृद्धी झाली तर केवळ आपल्यामध्ये स्वस्थानामध्येच होणार संक्रमण. कृष्ण लेशेमध्ये वृद्धी झाली असताना स्वस्थान संक्रमणच होणार, परस्थान संक्रमण होणार नाही. आणि शुक्ल लेशामध्ये पण, शुक्ल लेशाचं कुठून येणार आपण?
हे शुक्ललेशाचे परिणाम आहेत. हे शुक्ललेशाचं जगन्य आहे आणि शुक्ललेशाचं उत्कृष्ट आहे आणि मध्यम आहे. तर शुक्ललेशा वाढत गेली, वाढत 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 गेली, कुठेपर्यंत वाढणार? आपल्या उत्कृष्टापर्यंतच. त्याच्यामध्ये पुन्हा वाढ झाली तर पुढे लेश आहे का? नाही. म्हणून कृष्णलेशाची पण वृद्धी झाली तर ती स्वस्थानामध्येच होणार आणि शुक्ललेशाची पण वृद्धी झाली तर स्वस्थानामध्येच होणार. आणि बाकीच्या 4 लेशांच्या ह्याच्यावर लावायचं की बाकीच्या 4 लेशा आहेत त्यांची वृद्धी झाली तर दोन्ही संक्रमण होणार, स्वस्थान पण होणार आणि परस्थान पण. याच्या पुढे कापत लेश आहे, निलेश आहे. निलेशाचं हे उत्कृष्ट आहे, हे मध्यम आहेत आणि हे जगन्य आहे. मग निलेशा वाढत वाढत गेली तर स्वस्थान संक्रमण झालं. जगण्यापासून मध्यमातून उत्कृष्टापर्यंत वाढत वाढत गेली. वृद्धी इकडे घेणार की नाही? अशुभ लेशांची वृद्धी इकडून इकडे घेणार जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत. ते काय झालं? स्वस्थान संक्रमण. आणि त्याच्यापेक्षा अजून वाढ झाली तर कुठं झालं ते संक्रमण? परस्थान संक्रमण, म्हणजे कृष्णलेशेमध्ये गेला. नीललेशेतून कुठे गेला तो? कृष्णलेशेमध्ये गेला. मग त्याला कोणतं संक्रमण म्हणणार? परस्थान. म्हणजे नीललेशेची वृद्धी झाली तर कृष्णलेशेमध्ये संक्रमण झालं. तसेच कापत लेशेची वृद्धी झाली तर कारण नीललेशेमध्ये संक्रमण, म्हणजे आपापल्यामध्ये पण होणार, स्वस्थानामध्ये पण होणार आणि परस्थान नीललेशेमध्ये होणार. तसंच इकडं तेजोलेशा आहे. तेजोलेशा वाढत गेली तर स्वतःमध्ये संक्रमण झालं आणि जास्त त्याच्यापेक्षा वृद्धी झाली तर पद्मलेशामध्ये संक्रमण झालं. म्हणजे पित्तलेशा वाढली तर पद्मलेशा होणार, म्हणून पद्मलेशामध्ये ते परस्थान संक्रमण झालं. पण मग पद्मलेशा वाढत गेली तर स्वतःमध्ये झालं आणि पुन्हा पद्मलेशाच्या उत्कृष्टापेक्षा वाढलं तर शुक्ललेशामध्ये त्याचं संक्रमण झालं. परंतु शुक्ललेशा वाढत वाढत गेली तर पुढं स्वतःमध्येच वाढणार, पुढे त्याच्या पुढे लेशा नाही, त्यामुळे तिथं परस्थान संक्रमण नाही. म्हणून कृष्णलेशा आणि शुक्ललेशा वृद्धीमध्ये फक्त स्वस्थान संक्रमणच आहे. वृद्धी झाला असताना स्वस्थान संक्रमण आहे. आणि उभयम हानिमी उसेस उभयवी, आणि हानी झाली असताना दोन्ही प्रकारचं संक्रमण आहे. कृष्णलेशाची हानी झाली उत्कृष्टातून मध्यमातून जगन्य, आणि पुन्हा हानी झाली तर नीलेशेमध्ये गेला. आणि शुक्ललेशाची पण हानी झाली उत्कृष्टातून मध्यमातून जगन्य, तर खाली कोणती असणार? पद्मलेशा. पद्मलेशामध्ये संक्रमण होणार. म्हणजे हानीमध्ये कृष्णलेशेचं आणि साई सगळ्या लेशांचं काय आहे? दोन्ही प्रकारचं संक्रमण आहे. परस्थान पण आहे आणि स्वस्थान पण आहे संक्रमण. आणि बाकीच्या सगळ्यामध्ये म्हणजे आता सांगितलं ना, नील, कापत आणि पीत आणि पद्म, यांच्या वृद्धीमध्ये पण स्वस्थान परस्थान संक्रमण आहे आणि हानीमध्ये पण स्वस्थान परस्थान संक्रमण आहे. 4 लेशांचं हानी वृद्धी दोन्हीमध्ये दोन्ही प्रकारचं संक्रमण आहे. परंतु कृष्ण आणि शुक्ललेशाचं काय आहे? वृद्धीमध्ये फक्त स्वस्थान संक्रमण आहे, परस्थान संक्रमण नाही. आणि हानीमध्ये दोन्ही आहे, स्वस्थान पण आहे आणि परस्थान संक्रमण पण आहे. असे संक्रमण म्हणजे बदल होतो. आता ह्याच्यामध्ये हे हानी वृद्धी म्हणजे काय आहे? या ठिकाणी हे जे इतके असंख्यात लोक प्रकारचे परिणाम आले म्हणजे काय? तर कषायाची हानी झाली म्हणजे त्याचे जे अंश आहेत, म्हणजे अविभाग प्रतिच्छेद, त्याच्यामध्ये काय होते? हानी होते. म्हणजे ह्याच्यामध्ये समजा 1000 अंश आहेत तर ह्याच्यामध्ये 990च आहेत, समजा उदाहरण घेतलं, म्हणजे हा प्रकार वेगळा झाला ना कशांचा. आणि तिसऱ्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी आहेत, जे 980च आहेत, त्याच्यापेक्षा कमी आहेत 970, असं एक उदाहरण घेतलं फक्त. ते त्याला म्हणतात अनंत भाग हानी, असंख्यात भाग हानी. 6 प्रकारचे हानी आहेत, ओळीनच होतात. वृद्धी पण 6 प्रकारचे आहेत, हानी पण 6 प्रकारचे आहेत. जुन्या लोकांना तर माहिती आहे नाव. काय नाव आहे त्याची? अनंत भाग हानी. दुसरी आहे असंख्यात भाग हानी. तिसरी
दुसरे आहे संख्यात भागहानी. आता हे उलट करायचं आणि गुण करायचं ह्याला. संख्यात गुणहानी, असंख्यात गुणहानी, अनंत गुणहानी, हेच 3 उलटे करायचे. आता संख्याचे इथं गुण, संख्यात गुणहानी, असंख्यात गुणहानी आणि अनंत गुणहानी. चौथी ही पहिली, दुसरी, तिसरी हानी, ही चौथी, पाचवी आणि ही 6वी हानी. म्हणजे जिथं भागहानी असते ना तिथं प्रमाण अल्प असते, कमी असते, आणि गुणहानीमध्ये प्रमाण जास्त. अनंताचा भाग द्यायचा त्या संख्येला आणि जे आले उत्तर त्याच्यामधून वजा करायचं. तर ती काय हानी कोणती म्हणायची? अनंत भाग. म्हणजे आता कुठल्या तरी एका संख्येला आपण अनंताचा भाग दिला, एक 100 आहेत असं पहिल्यामध्ये समजा. पहिल्या याच्यामध्ये 100 अविभाज्य प्रतिच्छेद आहेत आणि अनंताचं प्रमाण आपण एक 10 धरलं. तर याला 10 ने भागलं आपण, किती आले? 10. मग 100तून काय करायचे? 10 वजा करायचं, तर किती आले? 90. म्हणजे 10ची हानी झाली. आता असंख्यात संख्या ह्याच्यापेक्षा छोटी आहे, 10 पेक्षा, म्हणजे अनंतापेक्षा छोटी आहे. मग ते आपण एक संख्या 5 धरू. तर किती आलं उत्तर? 20. मग ती हानी झाली समजा. तर ह्या अनंत भाग हानीपेक्षा ही हानी काय झाली? मोठी झाली ना. तिथं फक्त 10च कमी झाले, तिथं किती कमी झाले? 20 कमी झाले. तर असंख्या संख्या छोटी आहे अनंतापेक्षा, आणि छोट्या संख्येनं भाग दिल्यानंतर उत्तर जे येतं ते मोठं येतं. म्हणून अनंत भाग हानी सगळ्यात लहान हानी, त्याच्यापेक्षा असंख्यात भाग हानी मोठी हानी, त्याच्यापेक्षा संख्यात भाग हानी त्याच्यापेक्षा मोठी. तर असंख्यातापेक्षा संख्या छोटी आहे, त्याच्यानं भाग दिला तर ती अजून लहान उत्तर येणार. म्हणजे इथं 20 आलं. आणि समजा संख्या आपण 2 मानली तर किती झाले? इथं 50 झाले. जे त्याच्यापेक्षा मोठी हानी झाली, संख्यात भाग हानी. आता गुण हानी करायची, तर त्याला गुणायचं, तेवढी हानी होणार. 100 हा. आता ते म्हणजे हे मोठं होत गेलेलं असते ना पुढं. आपलं जे प्रमाण अविभाज्य प्रतिच्छेद आहे ते वाढत म्हणजे आणि ते इकडे कमी होत जातात. जे कोणी हानी करणार ना, तर 100 मधून ते वजा होणार आहे 200 असं म्हणताय. मोठी संख्या एक कुठली पण मोठी संख्या येईल तर हानी जास्त होणार. हा, तर त्याच्यातून कमी करायचं नसते हानीमध्ये. हाँ 200 की हानि हो जाएगी, उसमें से कम नहीं करना, 100 में से कम नहीं करना. यहाँ तो कम करते हैं. तिथं गुणहानीमध्ये जे उत्तर आलं तेच त्याचं असते प्रमाण. नहीं लेकिन कैसे करेंगे फिर हानि में कम ही होगा ना प्रमाण. अनंत इसके अविभाज्य प्रतिच्छेद इसके 100 है और इसके 10 कम हो गए और दुगुने कम हो गए. हमेशा आपण वृद्धी में लगाते हैं ना, वो घटित होता है. वृद्धीमध्ये आपण लावतो ना, ते घटित होते हैं. आता हानीमध्ये कसं लावतो? ये बहुत बड़ा है, सबसे बड़ा है, हे सगळ्यात मोठं आहे. त्यामुळं आता आपण हे प्रमाण धरलंय ना, ते त्याच्यापेक्षा कमी असं कसं होणार? ये जो मानन संख्या जो है उसमें घटित नहीं होगा, लेकिन ये संख्या जो है बहुत बड़ी संख्या है. जैसे समझो 1 लाख है, 1 लाख माना, लेकिन फिर 1 लाख को 2 से गुना करेंगे तो 2 लाख आ जाएगा. संख्या घट के आई है. हाँ, घट के आई है. हाँ, जो घट के संख्या आई है, हाँ, उसमें आगे घटाएंगे संख्या का संख्या उस वाली संख्या में तरी जास्त असेल 500.
शुरू की संख्या में नहीं घटाएंगे, हाँ। लेकिन फिर भी वो आगे की संख्या। हाँ। अभी यहाँ 10 घटा के 90 आया, 90 को आप 5 से गुना करो, 5 से भाग करो, जो आएगा उसमें से घटा वो बढ़ जाएगा। आप में छोटी बची है उसमें करो, उसमें क्या चीज़। हानि कभी अपन ने लगाई नहीं, हमेशा वृद्धि का एक गणित लगाया, हानि का लगाया नहीं। वृद्धी करतो ना त्याला ते सोपं असतंय. 100 मध्ये 10 मिसळायचे म्हणजे 110 झाले, 20 मिसळायचे 120 झाले, 100 मध्ये 50 मिसळले तर 150 झाले, आणि पुढे 100 मध्ये दोन गुणा केलं तर 200 झाले. म्हणजे ते वाढत गेले. परंतु इथं हानी करायचे, मग त्या जे उत्कृष्ट आहे त्याच्यामध्ये ती दुप्पट हानी केली तर मग काय होईल, ते चुकीचं होईल ना, होणारच नाही तसं. अनंत भाग हानीचे मध्ये असंख्य स्थान येणार, मग असंख्यात भाग हानीचं स्थान येणार. जे कमी 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 करत गेलो आपण त्यालाच आपण गुणणार किंवा भागणार ना. मागच्याला गुणत नाही किंवा भागत नाही. ते उदाहरण द्यायसाठी आपण इथं दिलं. परंतु आता जे उत्तर येत जाते ना, इथं जे उत्तर आलं त्याला असंख्यातानं भागणार, मग त्याची असंख्यात भाग हानी होणार. कमी 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 होत गेल्यानंतर जे उत्तर आलं त्याला असंख्यातानं भागणार. 90 ला 5 ने भागणार. हां हां नाही 4 झाले म्हणा, 100 नंतर 90 नंतर 80 नंतर 70 असे होत गेले, 60 झाले, आणि त्याला पण आपण आता भागलं, 5 ने भागलं तर ते 12 उत्तर आलं. त्याच्यामध्ये पुन्हा 12 कमी झाले. आता जे असंच उत्तर कमी कमी होत जाईल, मग तिथे जे उत्तर येईल त्याला आपण संख्यातानं भागणार, मग तिथे संख्यात भाग हानी होणार. आणि पुन्हा कमी कमी करत गेलो आपण, मग आता संख्यात गुण हानी करायचे. मग जे उत्तर आलंय त्याच्यामध्ये संख्यात गुणित हानी होणार. म्हणजे आता समजा आता किती आले, आपण 25 पर्यंत आलो, मग 25 ला 2 ने गुणलं तर 50 हानी झाली. म्हणजे तर ते येते म्हणजे तसं ह्याला भागायचं नसते. पहिल्याला पुढं पुढं आपण जे संख्या येईल त्याला गुणात आणि भागत जाणार ना. उत्कृष्टाला नाही भागायचं, किंवा पहिल्यांदा फक्त उत्कृष्टाला भागलं, म्हणजे उत्तर आलं त्याच्यामधून कमी केलं तर दुसरा अनुत्कृष्टाला, पुन्हा दुसऱ्याचं जे उत्तर आलं त्याला पुन्हा आपण भागलं, अनंतानं जे उत्तर आलं ते त्याच्यातून कमी केलं, दुसऱ्यातून ते तिसरं आलं, तिसऱ्याला पुन्हा अनंतानं भागलं, कमी केल्यानंतर जे उत्तर आलं ते चौथं आलं. आता जसं आपण म्हणतो 100 दादा कमी केली की 90 80 70 असे आले, मग त्या पण असं भागत भागत पुन्हा जे असे असंख्यात स्थान अनंत भागाणीचे ते गेल्यानंतर असंख्यात भाग हानी येणार. मग असंख्यात भागाणीचे स्थान असंख्यात झाल्यानंतर मग संख्यात भागाणीचं स्थान येणार. म्हणजे मग ती पुढची संख्या आहे ना ती कमी कमी होत जाणार. त्यामुळे तिथे दुप्पट हानी आपण करू शकतो. म्हणजे आता सांगितलं ना, आता आपण कमी कमी करत गेलो तर आता समजा किती येतात, 20च राहिले, 20 गुणिले 2 केले 40 झाले, तर 40 कमी झाले त्याच्यातून, जे मागचा कोणता तरी भाग असेल ना त्याच्यातून. म्हणजे संभावना आहे. म्हणजे असं म्हटलं तर ह्याच्या दुप्पट हानी तर होणारच नाही पुढे असं. तर त्याच्या उत्कृष्टातून हानी करायची नाही दुप्पट, उत्कृष्टाची दुप्पट हानी नाही करायची. उत्कृष्टातून कमी कमी होत गेलेलं जे मधलं प्रमाण येईल त्याच्यामध्ये ती हानी करायची. त्यामुळे संभव आहे. इथूनच दाखवताना ते लक्षात येत नाही. वृद्धीचं ते बरोबर लक्षात येत आहे, परंतु हानीचं ते लक्षात येणार नाही तसं. आता जाऊ देत, आता जास्त ह्याच्यामध्ये गोंधळामध्ये पडू नका. हे जे प्रमाण येणार आहे पुढं पुढं ते ह्या 6 प्रकारच्या हानीने येणार. अशी एक वेळेला सगळे हानी. आता हे सगळं इथं ज्ञान मार्गणीमध्ये हे सगळं झालेलं आहे, त्यामुळे आचार्याने इथं पुन्हा विस्ताराने सांगितलं नाही. जसं ज्ञान मार्गणीमध्ये तसंच लावून घ्या असं सांगितलं तिथं. हा, तर लेशामध्ये हे जे परिणाम आलेले आहेत ते कशाने आलेले, षडस्थान हानीनं आलेले. हे पहिल्या लक्षात घ्यायचे. त्याचे अविभाग प्रतिच्छेद जे अंश आहेत ते कमी कमी होत जातात. तीव्रता कमी सांगितलं, पहिला तीव्रतम परिणाम आहेत, मग तीव्रतर आहेत, मग तीव्र परिणाम आहेत. तर त्या कशायांची काय होत गेली, अंशाची हानी 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 होत गेलेली.
मग त्यामध्ये षटस्थान हानी एक व्हायला किती परिणाम जावे लागतात? 5 वेळेला सूचनगुलाचा असंख्यात्व भाग ठेवायचा आणि परस्पर गुणा केल्यानंतर जे 1 अधिक सूचनगुलाचा असंख्यात्व भाग, 1 अधिक नाही सोडला तर लय घोटाळा होतोय. कारण 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 केले आपण किती येते? 243 येतात. आणि 2 2 गुणा केले तर किती येणार? 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. फक्त किती येणार? 32 येणार. एवढा फरक पडतोय. म्हणून 1 अधिक सूचनगुलाचा असंख्यात्व भाग किती वेळा ठेवायचा? 5 वेळा. आणि तेवढं जे उत्तर येते तेवढ्या एका षटस्थानमध्ये तेवढे परिणाम होतात. असे असंख्यात लोक मात्र षटस्थाने असतात. आता ह्याच्यामध्ये फक्त त्यांना काय सांगायचंय की ज्यावेळेला लेशाची उत्कृष्टापासून हानी होते त्याला ती कोणती आहे? स्वस्थानामध्ये हानी होते त्याला कोणती आहे? परस्थानामध्ये कोणती हानी आहे? त्याचं नाव सांगतात फक्त. आता हे 6 हानीची नावं आहेत. आपण वाचूया म्हणजे मला लक्षात येईल. 505 नंबरची गाथा वाचूया. लेसाणु कसादो वरहाणी अवरगाद वरवड्डी सट्ठाणे अवरादो हाणी नियमा परट्ठाणे लेसाण उपकसादो वरहानी. कृष्णादी सर्व लेशांच्या उत्कृष्टापासून जे आपल्यामध्ये स्वलेशामध्ये स्थान विकल्पामध्ये हानी जगन्य हानी होते ती कोणती आहे? अनंत एक भागाने आहे. तर थोडस हे माहित असलं तर लवकर लक्षात येते. मला ते तुम्हाला सगळ्यांना कसं सांगू हे लक्षात येईल. कारण सगळ्यांना हे झालेलं नाही षटस्थान प्रकरण आहे का किशोरी? मग षटस्थान आणि वृद्धीचं लक्षात आहे तर लक्षात येईल. आता कृष्णलेश पहिलं स्थान कोणतं आहे? उत्कृष्ट. दुसरं मध्यम आहे आणि शेवटचं कोणतं आहे? जगन्य. आणि पुढचं नीललेशाचं उत्कृष्ट आहे. शुभलेशाचं एक घेऊया. जगन्य आणि उत्कृष्ट. नंतर पद्मलेश आहे ना त्याचं कोणतं आहे? जगन्य. असंच पुढे नील आणि कापूसचं लावायचंय. तर काय सांगतात इथं? कृष्णादी लेशांचं उत्कृष्ट स्थानामध्ये जेवढे परिणाम आहेत त्या उत्कृष्ट स्थानाच्या जवळ जी लेशा स्थानामध्ये जगन्य हानी होते त्याचं नाव काय आहे? आता ह्याच्यानंतरचा जो परिणाम येणार हा त्याचं नाव आहे अनंत भाग हानी. जे कधी पण उत्कृष्टाच्या नंतरचा जो परिणाम असणार तो कोणता असणार? अनंत भाग हानीचाच असणार. कारण का लेशाच्या हानी षटस्थानाला सुरुवातच झाली तर हे क्रम जे आपण सांगितले ह्या क्रमानच हानी होत असते. जे पहिला अनंत भाग हानीच होणार, मग असंख्यात भाग हानी, मध्ये संख्यात हानी भाग हानी, मग संख्यात गुणहानी, मग असंख्यात गुणहानी आणि मग अनंत गुणहानी. मग अनंत गुणहानी झाली की पुढचा परत परिणाम जो येणार तो कोणता येणार? अनंत भाग हानीचा येणार.
अशा प्रकारे म्हणजे ते त्याचं हे पुढे सिरियल तशीच राहणार. म्हणून उत्कृष्टाच्या नंतरची जी हानीचा परिणाम असणार, त्या उत्कृष्टाहून जी हानी होणार ती कोणती असणार? नियमानं अनंत भाग हानी असणार. आणि अवरगाठ अवरवड्ढी सठ्ठा. आणि आता तिथं लावायचं राहिलं ना अजून शुभलेशामध्ये आता हे उत्कृष्ट आहे. याची हानी झाली म्हणजे इथंच येणार ना जगन्य. ही हानी विशुद्धीची हानी घेणार ना आपण इथं. तर ती विशुद्धीची हानी इथं झाली त्यानंतर या उत्कृष्टानंतर जो परिणाम येणार तो कोणता येणार? अनंत भाग हानीचा. जे उत्कृष्टापासून हानी झाली तर तो नियमानं परिणाम कोणता असणार? अनंत भाग हानीचाच असणार. अनंत भाग हानीच होणार तिथं. आणि जगण्यापासून जर वृद्धी झाली, जगण्यापासून काय झाली? वृद्धी झाली, तर त्या ठिकाणी ती वृद्धी कोणती असणार? ती अनंत भाग वृद्धी असणार. वृद्धी लावताना आपण हीच नावं काय होणार? वृद्धी लावणार. हानीच्या ठिकाणी काय लावणार? वृद्धी. इकडून इकडे बघितलं तर काय होणार? हानी. आणि इकडून इकडे बघितलं तर वृद्धी. तसंच शुभलेशेचं इकडून इकडे बघितलं तर वृद्धी आणि इकडून इकडे बघितलं तर हानी. तर इथं शुभ अशुभलेशेमध्ये आता जगन्याच्या पुढे सांगतात, जगन्यापासून जगन्य वृद्धी झाली तर कोणती होणार? ती अनंत भाग वृद्धीचं स्थान होणार. कारण हे शेवटचं जगन्य असणार ना स्थान, हे असणार अनंत भाग हानीचं स्थान असणार, अनंत गुण हानीचं स्थान असणार. कोणतं असणार? हे सगळ्यात शेवटी इथं संपणार, एक षटस्थान संपणार आणि त्याच्यापेक्षा पुढे येणार ते अनंत गुण. ह्याच्यानंतर ते येणार ते अनंत गुण हानी होणार. अनंत गुण हानीचं येणार. म्हणून वृद्धी घ्यायचं इथं. ह्या जगन्याहून त्या कृष्णरेषेची इथं वृद्धी झाली. इकडं म्हटलं तर वृद्धी होणार ना, तर कृष्णरेषेचा हा जगन्य परिणाम आहे. त्याच्यापेक्षा वाढला तर तो कुठला होणार? अनंत भाग वृद्धीचाच परिणाम होणार. जे इथं कोणती वृद्धी असणार? अनंत भाग वृद्धी. तसंच इथं शुभलेशेमध्ये पण हे जगन्य आहे आणि तो वृद्धी होणार, तर ती कोणती होणार? अनंत भाग वृद्धी होणार. म्हणजे काय सांगितलं नियम की उत्कृष्टाहून हानी झाली तर ती नियमानं कोणती असणार? अनंत भागाने असणार. जगन्याहून वृद्धी झाली तर ती कोणती असणार? नियमानं अनंत भाग वृद्धी असणार. कारण इथं उत्कृष्ट आहे कृष्णलेशा आणि नंतर त्याची हानी झाली तर ती कोणती हानी झाली? अनंत भाग हानी. हे जगन्य आहे त्याच्यापेक्षा वृद्धी झाली तर कोणती झाली? ही अनंत भाग वृद्धी असणार. कारण आता ते तुम्हाला सगळं माहित नाही. इथं जे टेबल आहे तुमच्याकडे पुस्तक नसेल ना, आता 534 पानावर आहे टेबल. ते सगळं एका षटस्थान वृद्धीचं किंवा एका षटस्थान हानी घेतली तरी इकडे इकडे जायचं, वृद्धी घेतली इकडून इकडे जायचं. तर नोट्स मध्ये आहे की तर त्यांच्याकडे पुस्तकं वेगळे आहेत ना सगळ्यांच्याकडे, त्यामुळे सांगते. कशाचे जे अंश असतात, कशाचे हानी झाली म्हणजे काय झालं? तो कशाचे डिग्री, जसं आपण दुधाचं फॅट मोजतो, जास्त घट्ट दूध असेल तर त्याचं फॅट जास्त भरतं आणि कमी जर पातळ असेल तर त्याचं फॅट कमी भरतं. मग तिथं काय त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काय हानी आहे म्हणजे कमी आहे. तसं इथं कशाचे जे अंश मोजले आपण त्याचे, तर त्याच्यापेक्षा पुढच्या कषाय जो प्रकार असला, हे स्थान म्हणजे काय? कशांचे प्रकारच आहेत. हा सगळ्यात जास्त डिग्रीवाला कषाय, त्याच्यापेक्षा कमी डिग्रीवाला कषाय, त्याच्यापेक्षा कमी डिग्रीवाला कषाय, अशा प्रकारे कशाचे स्थान आहेत. आणि त्याच्यामध्ये कृष्णलेशा आहे, कृष्णलेशेची पण काय होत चाललेली आहे? हानी होत चाललेली आहे. मग किती हानी झाली? या 6 पैकी कोणती हानी असणार आहे हे सांगतात तिथं. तर उत्कृष्टानंतर कधी पण हानी झाली पुढच्या परिणामामध्ये तर ती जगन्य हानीच असणार म्हणजे अनंत भाग हानीच असणार. आणि जगन्याहून वृद्धी झाली तर ती कोणती असणार आहे? अनंत भाग वृद्धीच असणार आहे.
तिथं संख्यात भागाने किंवा असंख्यात भागाने किंवा अनंत भागाने असणार नाही. अनंत गुणहानी असणार नाही हे सांगायचं. उत्कृष्टाहून जगन्य हानी होते आणि जगन्य वृद्धी होते. तर उत्कृष्टापासून हानी आहे ना आणि जगन्यापासून वृद्धी म्हणणार आपण. विशुद्धीमध्ये तसंच विशुद्धीची वृद्धी, जगन्याहून दुसरा परिणाम आला तिथे काय झाली, विशुद्धीची वृद्धी झाली. जगन्याहून पुढचा परिणाम वृद्धीचा असणार आणि उत्कृष्टाहून पुढचा परिणाम काय असणार, हानीचा असणार. म्हणून तर दोन्हीमध्ये तसंच होणार. इकडे उत्कृष्ट पहिला आहे, जगन्य शेवटी आहे आणि ते जगन्य सुरुवातीला आणि उत्कृष्ट शेवटी आहे. परंतु जगन्य पेक्षा तर विशुद्धीची वृद्धीच म्हणणार आणि उत्कृष्टाहून तर काय म्हणणार, विशुद्धीची हानीच म्हणणार. हे जाणून आपण सतत आपले परिणाम सांभाळायचे. हा, अशा प्रकारे कषायांची हानी वृद्धी होते. म्हणजे कषाय कमी जास्त होतात. मग त्यातला कुठला परिणाम झाला आपल्याला, समजा उत्कृष्टानंतर हात झाला तर त्याच्यामध्ये फार हानी झाली नाही, थोडी हानी झाली. त्याच्यापेक्षा खालचे परिणाम झाले तर अनंत भागाने गुणहानी सुद्धा होऊ शकते. म्हणजे मी परिणामाने घसरत चालते, मी परिणामाने वृद्धी होत आहे हे जाणायचं का तिथं. हा, विशुद्धीची वृद्धी होते आणि बरोबर होते, विशुद्धीची हानी पण होते, वृद्धी पण होते. त्यांनीच आहे ना, मला बिलकुल समजत नाही. म्हणजे मोठ्यामध्ये चालले आणि तो फक्त आउटपुट काय एवढं लागलं मला वाचेल ते काय झालेलं आहे तर दुसरं काय नाही. तू तेवढं समजून घ्यायचं इथं की उत्कृष्टानंतर हानी होते ती पण छोटी अनंत भागाने आहे आणि विशुद्धीची पण हानी झाली तर ती पहिल्यानंतर उत्कृष्टापेक्षा होती तर ती छोटी आहे, एवढं सांगायचं. कुठली हानी कुठली वृद्धी आहे ती एवढं नावं सांगायचे. तिथं विशेष काय नाही आहे त्याच्यामध्ये. औरगात औरवड्डी सठ्ठाणे औरादो हानी नियमा परठ्ठाणे. स्वस्थानामध्ये जगन्याहून हानी झाली तर नियमानं परस्थानामध्ये हानी होणार. ही जगन्याची हानी झाली तर कुठं होणार, परस्थानामध्ये जाणार ना. जगन्याहून हानी झाली तर कुठं जाणार, तो दुसऱ्या परस्थानामध्ये जाणार. परस्थानामध्ये नियमानं हानी होते. दोन्हीकडे लावायचं तसं. त्यामध्ये पण पद्मलेशाचं जगन्याचं आहे तर त्या पद्मलेशाच्या जगन्याची काय झाली, हानी झाली तर कुठे गेला, तो पित्तलेशामध्ये गेला. जगन्याहून स्वस्थानामध्ये जगन्याहून त्याची हानी झाली तर तो कुठे जातो, परस्थानामध्ये जातो. दोन्हीकडे लावायचं तसे. अशुभ लेशेमध्ये पण लावायचं आणि शुभ लेशेमध्ये पण लावायचं. अशुभ लेशेमध्ये पण जगन्य झाली सगळ्यात कृष्ण लेशा, आता त्याची पुन्हा हानी झाली तर कुठे जाणार, तो परस्थानामध्ये जाणार. तसंच विशुद्धीची पण हानी झाली तर तो कुठे जाणार, परस्थानामध्ये जाणार. एवढं सांगितलं त्यांनी. थोडा वेळ थांबवणार, झालं वेळ झाली आहे. एवढं एक पण घ्यायचं होतं आता 506 नंबरची. तो संक्रमण अधिकार सांगतो. एक 10 मिनिटं थांबा म्हणून. संक्रमणे छठ्ठाणा हाणी सुवड्ढी सुहोंती तन्नामा परिमाणं चय पूवम् उत्तकमं होदि सुदनानि संक्रमणे छठ्ठाणा हानि सुवड्ढि सुहोंति तन्नामा परिमाणं चय पूवम् उत्तकमं होदि सुदनानि. संक्रमण होते ना देशांचं, तर त्यामध्ये 6 स्थान हानीमध्ये आणि वृद्धीमध्ये दोन्हीमध्ये जे नाव आहे ती समानच आहे. तन्नामा त्याच नावाचे, हानी पण तीच नाव आहेत आणि वृद्धीची पण तीच नाव आहेत. कोणते ती नावं तर सांगतात की सुदनाने जहा उत्तम. श्रुतज्ञानामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं पूवम उत्तकमम
परिमाणंच होती. परिमाण पण तेवढंच आहे आणि त्याचा क्रम सुद्धा तोच आहे. श्रुत ज्ञानाचं ज्याला वर्णन केलेलं आहे पहिल्या म्हणजे ज्ञान मार्गणीमध्ये, त्याला ह्या षटस्थान वृद्धीचं विस्तारानं वर्णन केलेलं आहे की कसे ज्ञानाचे अविभाव प्रतिच्छेद वाढत जातात. तर ज्ञानाचे जे परिणाम येतात, सगळ्यात समजा आता एकेंद्रियापेक्षा द्विंद्रियामध्ये गेला तर ज्ञान वाढणार की नाही वाढणार? द्विंद्रियापेक्षा त्रिंद्रियामध्ये गेलो, त्रिंद्रियापेक्षा चतुर्द्रियामध्ये, चतुर्द्रियापेक्षा पंचेंद्रियामध्ये, आणि पंचेंद्रियामध्ये पण सगळ्यांची समान आहे का? किंवा आपलंच पहिल्यांदा कमी ज्ञान होतं, मग नंतर पुन्हा वाढत गेलं. लहान आपण जन्माला आलो त्याला किती होतं आपला उघाड? छोटा होता, म्हणजे कमी होतं. पुन्हा जसं आपण मोठे होत गेलो तसं काय होत गेली? ज्ञानाची वृद्धी होत गेली. मग पहिला शिशु वर्गामध्ये गेलो, पुन्हा बालवाडीमध्ये पहिली, दुसरी, तिसरी, ज्ञानाची काय होत चाललेली आहे? वाढ होत होत गेली. पुन्हा म्हातारा झालो, काय झाली? मग पुन्हा ज्ञानाची ज्ञानामध्ये पण वृद्धी हानी दोन्ही होतात, तसं ह्या लेशेमध्ये पण हानी आणि वृद्धी दोन्ही होतात. मग त्याचे जे ज्ञानाचे आपले लेशेचे जे प्रकार आहेत, तर हानीमध्ये सुद्धा काय आहेत तीच नावं. इथून काय होणार? अनंत भाग हानी, मग येणार मध्ये असंख्यात भाग हानी, पुन्हा त्याचा जो क्रम आहे तो वेगळा आहे. पुन्हा मध्ये अनंत भाग हानीचे येतात, असंख्यात भाग हानी, पुन्हा संख्यात भाग हानी, असे ते सगळे परिणाम जे आलेले आहेत त्या हानीच्या द्वारे आलेले आहेत. म्हणजे तेवढ्या पहिल्या अविभाव प्रतिच्छेदापेक्षा पुढच्या कशांचे अविभाव प्रतिच्छेद कमी होत गेले. मग किती ना कमी झाले त्याची ही नाव आहेत. अनंत भाग आणि असंख्यात भाग आणि संख्यात भाग. म्हणजे अनंतानं भाग द्यायचा, जे उत्तर येईल त्याच्यातून कमी करायचं. असंख्यात संख्येनं भाग दिला, त्याचं पण निश्चित त्यांनी हे सांगितलेलं आहे भागाराचं प्रमाण. संख्यात भागाणीमध्ये उत्कृष्ट संख्यात जे आहे ते भागाराचं प्रमाण आहे. त्या उत्कृष्ट संख्यातानं भाग द्यायचा, जे उत्तर येईल ते त्याच्यातून कमी करायचं, त्याला काय म्हणणार? संख्यात भागाणी. असंख्यात मध्ये किती दिलेलं आहे? असंख्यात लोक हे प्रमाण दिलेलं आहे, त्यानं भागायचं त्या अविभाव प्रतिच्छेदानं पूर्वीच्या. जेवढं उत्तर येईल त्याच्यातून कमी करायचं, त्याला काय म्हणणार आपण? असंख्यात भागाणी. आणि अनंत भाग हानीच्या वेळेला कशानं भागणार? जीवराशीनच भागणार. जीवराशी हे भागाराचं प्रमाण. भागार म्हणजे भागाकार, त्याला काय म्हणतो? भाज्य काय म्हणतात मराठीमध्ये? भाज्य राशाने भाजक राशी. आता इंग्लिश मध्ये नाव वेगळी असते सगळे, इंग्लिश मध्ये पुन्हा वेगळी नावं सगळे. मल्टीप्लाय नहीं भागार डिवाइजर डिवाइड करने वाला डिवाइजर. इंग्लिश वाला सगळं म्हणजे सांगायचं काय आहे की हे 6 प्रकारच्या हानी आणि 6 प्रकारच्या वृद्धीने हे परिणाम आलेले. इकडून इकडे गेलं तर हानी म्हणणार, संश्लेषाची हानी आणि संश्लेषाची वृद्धी. आणि ह्याच्यामध्ये विशुद्धीची हानी आणि विशुद्धीची वृद्धी, इकडून विशुद्धीची वृद्धी आणि इकडून विशुद्धीची हानी. तर ते 6 स्थान आहेत असे तर सांगितलं. जसं श्रुत ज्ञानामध्ये सांगितलं तसं इथं पण जाणून घ्या. हे संक्रमण अधिकार या ठिकाणी संपलेलं आहे. आता पुढचं खूप छान आहे. पुढचं जे आता येणार आहेत ना गाथा खूप म्हणजे महत्वाचे आहेत. प्रत्येक लेशाचं लक्षण सांगितलेलं आहे. कृष्ण लेशा आहे कसं ओळखायचं, ते लेशावाल्यांचं कर्म पण सांगितलं 2 गाथेमध्ये. आणि त्याच्यानंतर प्रत्येक लेशाची लक्षणं सांगितले की हे असेल तर परिणाम असतील तर ओळखायचं काय, की आमची कृष्ण लेशा आहे. हे परिणाम असतील तर नीलेशा आहे. त्याची सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. आज अवघड आहे म्हणून म्हणणार उद्या यायलाच नाही, उद्या सोपं आहे आणि महत्वाचं आहे, समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ते परिणाम करायचे नाहीत हे लक्षात दिलं पाहिजे. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे.
आम्ही हानी वृद्धी रहित नियत आहे. कशाची हानी होते, वृद्धी होते, परंतु माझ्या दृढ स्वभावामध्ये हानी पण नाही आणि वृद्धी पण नाही. समुद्र ज्याप्रमाणे नियत आहे त्याप्रमाणे हा माझा ध्रुव स्वभाव नियत आहे. नियत स्वरूप अनादि अनंत चैतन्य स्वरूप चैतन्य चिंतामणि स्वरूप चैतन्य रत्नाकर स्वरूप ज्ञानमय स्वरूप शुद्ध एको विसर्जन. नमो हरिहर